आहे. नमस्कार. कसे आहात? बरीच असणार, बरीच राहा. आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जावं ईश्वरच्याने प्रार्थना. तर बघा, मी आज इथं चपात्या करून घेते. दुपारचा स्वयंपाक आहे आणि भेंडी आणलेली, फ्लावर आणलेली. तर चपात्या तर करून झालेल्या आहे. तर आता भेंडी आणि फ्लावर बनवायची बाकी आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता लाईक करा, कमेंट करा. ज्या ताई नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा. तरी तर भेंडी मस्तपैकी धुवून असं पसरून दिलेली आहे. तर सुकली गेली की मग कापायची तिला, नाही तर चिकट होऊन जातात. आणि फ्लावरची भाजी पण आता दुपारी फ्लावरची भाजी आणि भेंडी केली होती. तर मस्त जेवण वगैरे करून आम्ही आराम केला. नंतर आता मग संध्याकाळचा स्वयंपाक आता राकेशने आणलेले चिकन. तर मस्तपैकी इथं आहे ना, असं चमचमीत बिर्याणी बनवायची. पण ते राकेशने कोणता, हे बघा काय काय मसाले राकेशने तर वेगवेगळेच मसाले पण आणलेले आहे. तर चिकन पण मॅरिनेट करायला ठेवलेले, कांदे, टमाटे, अद्रक लसूणची पेस्ट, कोथिंबीर. हा दुसरा मसाला आहे, धना पावडर आहे, घरचा मसाला आहे, चटणी, हळद आहे, सर्व काही साहित्य इथं घेतलेलं आहे. तर बघा, मसालामुळे ना बिर्याणी थोडी फेल झालेली आहे, पण चवीला छान लागत होती. पण कलर तिचा थोडासा असा मसालामुळे ना लालसर झाला आहे. मला तर अजिबात आवडलेली नाही आहे. पण त्याला असू द्या, एखाद वेळेस होऊन जातं तसं. तर काय माहिती कोणता मसाला आणलेला होता राकेशने, त्याच्यात सगळं आहे ना असं लाल लाल चटणीसारखंच होतं. पण टाकून दिला तो, तर बिर्याणी सगळी लालच होऊन गेली होती. खायला थोडीशी चांगली लागत होती ती. तरी तर मस्तपैकी तेल टाकून गॅस पेटवून कुकर ठेवला, तेल वगैरे टाकून कांदे, टमाटे मस्तपैकी इथं असं फ्राय करून घेतलेले आहे. पूर्णपणे मस्त असे लालसर होऊ द्यायचे त्यांना. हे बघा, त्यानंतर आपल्याला इथं आता सगळे काही मसाले टाकून घ्यायचे. हा बघा, हा मसाला आणलेला होता बघा, चटणीसारखाच दिसतोय तो. तर अर्धी पुडी पूर्ण टाकून दिली. हे धना पावडर टाकलं, थोडीशी हळद टाकली, थोडा घरचा मसाला टाकला, थोडा अजून मॅगी मसाला टाकला, नंतर घरची चटणी टाकली. त्यानंतर हिंग पावडर टाकायचं आहे आता आपल्याला. हे हिंग आहे ना, कॅन्टीनमधून आणलेलं आहे आम्ही. तर बघा, आता हे हिंग पण टाकून घेतलं आणि छान मस्त असं परतून घ्यायचं आहे आपल्याला हे. आणि आता आपल्याला इथं आहे ना मस्तपैकी परतून झाल्यावर चिकन टाकून घ्यायचं आहे. मागे पण तुम्हाला चिकनचाच व्हिडिओ बिर्याणीचा मी अपलोड केलेला आहे. साधी सिंपल अशी बिर्याणी आवडते आम्हाला. ती तशी पण आवडते, पण बनवायला खूप उशीर लागतो ना तिला. आणि राशामुळे आमचं एवढं काही जमत नाही, त्यासाठी मग साधी सिंपल पण छान लागते. तर बघा, आता तांदूळ धुवून घेतलेले आहे मी, ते तांदूळ इथं धुवून टाकायचे. याला पण मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता तांदूळ, चिकन सगळे काही मसाले मस्त टाकून झालेले. सगळं काही मस्तपैकी असं मिक्स करून घेतलेलं आहे. मी ना साईडला गरम पाणी ठेवलेलं आहे. ते गरम पाणी आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे. उकडलेलं पाणी जर टाकलं ना, बिर्याणी आपली छान येते. असं गच्च्यासारखी होत नाही आणि गच्च्यासारखी लागत पण नाही. चवीला छान लागते गरम पाणीची बिर्याणी. तर बघा, इथं तुम्ही पुलाव म्हणा, बिर्याणी म्हणा, काही पण चालेल. तर राकेशने मागे डाईट खूप केली होती ना, आता थोडी डाईट त्याने सोडून दिलेली आहे. तर मग थोडंसं चमचमीतच खायला बघतो तो, त्यासाठी मग त्याने हा मसाला आणला होता. पण तुम्हाला दाखवते किती लाल दिसतोय तो बघा, खूपच लाल दिसतोय. आता कोथिंबीर टाकून घ्यायची आपल्याला इथं. तर चला, आता आहे ना हे सर्व काही मिक्स करून मी कुकरचं झाकण लावते. आणि राकेशने आणलेले प्रॉन्स. तर बघा, ते प्रॉन्स आहे ना राकेशच बनवणारे ते येतात मला, पण राकेश म्हणे आज माझ्या हातचं खाऊन बघा तुम्ही. आता ही प्लेटला कोथिंबीर चिपकलेली होती, अद्रक लसूणची पेस्ट पण चिपकलेली होती, ते पण धुवून इथं टाकून दिलेलं आहे मी. तर बघा, मस्तपैकी आता इथं आहे ना पूर्ण परत मिक्स करून दिलेली. आता उकडायला लागलेलं आहे. आता इथं आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे. आता बघा, राकेशने मस्तपैकी प्रॉन्स बनवलेले आहे, तुम्ही बघू शकता ते कसे बनवले. त्याने ना आधीच मॅरिनेट करून ठेवून गेला होता तो बाहेर गेला तेव्हा. तेवढ्यात आम्ही बिर्याणी बनवून घेतली. त्यानंतर मग तिकडनं आल्यावर त्याने, मग आमची बिर्याणी झाली, मग तिकडनं आल्यावर त्याने बनवलं.
2-3 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे. त्याने पण आहे ना प्रॉन्सला हाच मसाला वापरलेला आहे बघा, मॅरिनेट करून ठेवलं होतं त्याने. त्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट आणि तो मसाला टाकलेला होता. आता इथं सर्व काही ते टाकून दिलेले आहे त्याने, सगळे मसाले पण, आणि मी परत मॅगी मसाला पण टाकला. छान इथं असं मस्त परतून घेतोय तो. त्याला राकेशला ना असं काही पण बनवायचं खूप आवडतं. तर अशा प्रकारे सर्व काही मिक्स करून घेतलेले आणि बघा, म्हणजे कसं असतं, जेंट्स लोक जर स्वयंपाक करतात ना किती पसारा करून ठेवतात. आपण कसं लगेचच्या लगेच आवरत असतो, त्यांचं तसं नसतं. तर बघा इथं हे प्रॉन्स मॅरिनेट करायला ठेवले होते, आता हे पण टाकून द्यायचोय तो. आणि हे बनवले ना राकेशच्या हातचं खूप छान लागत होतं, इतकं टेस्टी लागत होतं ना. आमच्या दुपारच्या चपात्या पडल्या होत्या ना, त्यांच्यासोबत आम्ही ही भाजी खाल्ली होती. खूप टेस्टी लागत होती, एकच नंबर मस्त लागत होती. आणि राकेशच्या हाताला आहे ना खूपच चव आहे, तो काही पण असं बनवतो ना खूप छान लागतं. आणि त्या मसाल्यामुळेच ही भाजी पण अशी दिसते लालसर. तर चला, राकेश हे बनवतोय ना तेवढ्यात आम्ही आता वाढायला घेतलेलं आहे. खूप परतवतो तो, खूप परतवतो, म्हणून चव येते त्याची रेसिपीला. तर बघा इथं ताटं वगैरे घेतलंय, बिर्याणी आणलेली तुम्हाला दाखवते बघा, पूर्ण लालसरच दिसते ती. आता हे बघा, परत अजून परतवतोच हे, तो परतून 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 इतकं भारी टेस्ट वाढते ना, खूप छान बनवतो तो. तर आता तवाच झाकून दिला, त्याला जे सापडलं ते झाकून दिलं त्याने. जेवणासाठी ताटं करते ते आता. आता राकेशची पण भाजी झालेली आहे बघा. हे पाणी वगैरे काही टाकलेलं नाही, हे ते प्रॉन्सचेच पाणी सुटलेलं आहे ते. आता मस्तपैकी झालेलं आहे बघा. चला तर मग आता सर्वजण या जेवण करायला. आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ, राकेशच्या हातची रेसिपी कमेंट करून मला नक्की सांगा. सगळेजण बसलोय आता जेवायला. आणि हा कचरा बघा, 6 दिवस झाले तरीसुद्धा कचरावाला आलेला नाही. तर विनंती करते, जे कोणी बघत असेल त्यांनी कचरावाल्याला पाठवा इकडे. 6 दिवस हा कचरा असाच पडलेला, तरी एक दिवस आहे ना बाहेर टाकून आलो आम्ही, तरी हा 3 दिवसाचा कचरा इथं गोळा झालेला आहे.